तर आजची राईड आपली सुरुवात होते. आता बघा सकाळचे वाजलेले आहेत 3. सकाळचे 4:30 वाजलेत. हे बघा तिकडून असं पूर्ण ट्रॅफिक लागले. हे असं पुढे गेलेलं आहे. भयानक ट्रॅफिक आहे मित्रांनो. मंडळी सकाळी सकाळी आपल्याला मस्तपैकी असं लालपरीचं दर्शन झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्राची लालपरी आणि ते पण खंबाटकी घाटामध्ये. वा, सकाळचे 8 वाजलेत. 8 वाजलेत. सो शाळेची मुलं बघा आता चाललेत शाळेला. तर आपण मार्केटमध्ये आहोत, वाई मार्केटमध्ये. हे बघा साठे धर्मशाळा मंगल कार्यालय वाई. आणि फायनली आपल्या समोर धोम तलाव, मिनी पँगॉंग लेक. वा, एक नंबर. खरंच खूप सुंदर जागा आहे मित्रांनो. आणि ज्याची अपेक्षा होती तशीच एकदम भयानक आणि जबरदस्त जागा आहे. हा आहे वाईच्या खोऱ्यामधला एक हिडन जेम, जिथे शांतता आणि सुंदरता एकत्र येतात. दिवसाचा प्रकाश जरी जास्त असला तरीही इथे निसर्गाची सुंदरता एक वेगळाच सिनेमॅटिक फील देते. वाईच्या शांत परिसरामध्ये कृष्णा नदीवर उभा असलेला हा धोम डॅम एक हिडन जेम आहे. पहिल्यांदा पाहिलत की पँगॉंग लेकची आठवण करून देतो. दूरवर पसरलेला निळा पाण्याचा हा विस्तार आणि त्याच्या सभोवतालचे हिरवेगार डोंगर एक परफेक्ट सिनेमॅटिक फ्रेम तयार करतात. इथे शांतता इतकी खोल आहे की प्रत्येक शॉट एक स्टोरी सांगून जातो. सुप्रभात मंडळी, स्वागत करतोय तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. जवळजवळ 20-1 दिवसानंतर. शेवटची आपली राईड होती ती कोकणची राईड होती आणि कोकणनंतर मी आत्ता बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. तर आज मी निघालो आहे एका अशा सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या ठिकाणी. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल मी कुठे चाललो आहे. तर ऑब्वियसली चला, एका प्रसिद्ध अशा ठिकाणी सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेलं आपलं महाराष्ट्रातलं सातारा जिल्ह्यातलं पँगॉंग लेक, मिनी पँगॉंग लेक म्हणू शकतो आपण महाराष्ट्रातलं. तर आपण तिकडे निघालेलो आहोत. तर आजची राईड आपली सुरुवात होते. आता बघा सकाळचे वाजलेले आहेत 3 वाजून 15 मिनटं झाले. तर मंडळी चला, सकाळचे आता जवळजवळ 3:30 वाजलेलेच आहेत. आपल्याला लवकर राईड सुरू करायची आहे. ओके, तर सकाळचे बघा 3:30 वाजलेत. आणि आपण ट्रिप 0 करूया. आपण ट्रिप 1 केलेली आहे 0. ट्रिप 2 पेट्रोल टाकल्यानंतर आपण 0 करू. चला, 60,960 किलोमीटर झालेले आहेत. ऑन कॉकपीट दाखवत आहे. तर चला, आजची राईड आपण सुरू करतोय. चला. सकाळी रस्त्याला बघा कुणीच नाही आहे. सुप्रभात मंडळी, पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. चला, चंद्र बघा दिसतोय.
चलो आपण थोडं फ्युलअप करूया. आपण चौकमध्ये पोचलोय. बिचारा झोपलेला, आपण त्याला उठवलंय. ₹705 पेट्रोल मित्रांनो, 6.78 आलेला आहे. 6.78 लिटर्स. ओके, तर सेकंडवाला ट्रिप मीटर जो आहे हा 0 करूया आपण. ओके, सेकंडवाला ट्रिप मीटर 0 केला आहे. आणि जो पहिलावाला आहे आता बरोबर 19 किलोमीटर झालेला आहे. 19.3. चला, फ्युलअप झालेला आहे. चला, मस्त झोपून गेलेला आहे. मंडळी, आपण आता खोपोली घाटामध्ये एंटर करणार आहोत. तर डाव्या साईडला आहे माझा मठ. आणि हे बघा, सकाळी सकाळी पोलीस. तर इथे पोलीस असतात रात्री. आणि आता त्या ट्रक ड्रायव्हरसोबत थोडंसं त्यांचं चाललं होतं काहीतरी. इट्स ओके. तर सकाळचे 4:30 वाजत आलेत, 4:22 झालेत. आणि आपण आता खोपोली घाटामध्ये आहोत. जस्ट घाट चालू होतोय. मी बघतोय तर बरेच मोठे जी वाहनं आहेत, मोठे ट्रक, ते या रस्त्याने जाताना दिसत आहेत. ओल्ड मुंबई पुणे हायवेने जास्तीत जास्त, म्हणजे मगाचपासून मी बघत आलोय तर याच रस्त्याने जाताना दिसत आहेत मला. बघा, सगळे जे ट्रकच दिसत आहेत या घाटामध्ये. तर मित्रांनो, खोपोली घाटामध्ये पोचलोय. खोपोली घाटामध्ये वर आलोय. तर ट्रॅफिक बघा किती लागले. सकाळचे 4:30 वाजलेत. हे बघा, तिकडून असं पूर्ण ट्रॅफिक लागले. हे असं पुढे गेलेलं आहे. भयानक ट्रॅफिक आहे मित्रांनो सकाळी सकाळी. हे बघा, तुम्हाला दिसतंय का कसलं ट्रॅफिक लागलंय. आणि इथे नेहमीच ट्रॅफिक लागतं. भयानक ट्रॅफिक आहे, भयानक. आणि खाली आपली खोपोली सिटी दिसते. म्हटलं 1 मिनिट थांबावं आणि तुम्हाला ट्रॅफिक दाखवावं. सकाळ सकाळी खोपोली घाटामध्ये किती ट्रॅफिक असतं एक्सप्रेस वेला. भयानक ट्रॅफिक. आणि मे बी त्याच रिझनमुळे असेल की ट्रक जे आहेत हे ओल्ड मुंबई पुणे हायवेने प्रवास करतायत, असू शकतं. खेड शिवापूर टोलनाक्याला पोचलोय आपण. पुणे क्रॉस केल्यानंतर कात्रज बोगदा. आणि कात्रज बोगद्यानंतर आता आपण खेड शिवापूरला पोचलोय. हा, तर हळूहळू उजेडताना दिसतंय. हे बघा, इकडे बघितलं तर डोंगराच्या कडा दिसत आहेत. म्हणजे सूर्य हळूहळू वर येतोय आता. म्हणजे मॉर्निंग झाली. आपलं जेवढं होईल तेवढं लवकर रस्ता पार करायचा आहे. हो. किती गर्दी आहे रस्त्याला. जसं साताऱ्याच्या दिशेने चाललोय तसं थंडी अजून वाढते मित्रांनो. थंड वातावरण फील होतं एकदम. आणि रस्ता मख्खन असल्यामुळे टेन्शनच नाही आहे. तर मित्रांनो, मी आता पोचलोय खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी. म्हणजे खंबाटकी घाटाच्या सुरुवातीला आहे. आणि सूर्य बघा कसा उगवलाय. मस्त छान असा सूर्य आलेला आहे वर. तर मी सकाळी जो आहे हा 3:30 वाजता निघालेलो, 3:35ला. आणि आता 6:30ला मी खंबाटकी घाटामध्ये पोचलेलो आहे.
तर मित्रांनो सूर्य मस्त आलाय, माझ्या मागे बघा, मस्त सूर्य आलेला आहे. आता आपण खंबाटकी घाट जो आहे हा सर करणार आहोत आणि आपल्या डेस्टिनेशनला जाणार आहोत. चला तर मंडळी पुढे निघूया. खंबाटकी घाट क्रॉस करून आपण नाश्ताला थांबूया. ओके लेट्स गो. सूर्य पण असा मस्त आलेला आहे बघा. हा जो डोंगर आहे हा आपल्याला पूर्ण पार करून डोंगराच्या पलीकडे जायचं आहे. अशी सुंदर सुंदर वळणं आपल्याला पाहायला मिळतात खंबाटकी घाटामध्ये. आणि हा पूर्ण घाट जो आहे हा 3 लेन घाट आहे, 3 पदरी घाट आहे. 1 2 3. सूर्य अगदी आपल्या समोर आहे. हे बघा, वेळे 8 किलोमीटर. मंडळी सकाळी सकाळी आपल्याला मस्तपैकी असं लालपरीचं दर्शन झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्राची लालपरी, आणि ते पण खंबाटकी घाटामध्ये. वा, किती सुंदर वळणं आहेत बघा. सूर्याची किरणं डोंगरावर पडलेत आणि डोंगर बघा कसा दिसतोय. सुंदर असा घाट आणि सुंदर अशी वळणं. पावसामध्ये तर हा घाट आहे ना खतरनाक दिसतो, खतरनाक, जबरदस्त. तर मित्रांनो खंबाटकी घाट क्रॉस केल्यानंतर आपण नाश्ताला थांबलो. आय गॉड वर्सेस 650. कॉफी पिऊन झालेली आहे आपली. तर इथून 24 किलोमीटर. हे बघा 36 मिनिट दाखवत आहे. तर चला आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी. ओके, सो कॉफी पिऊन झाल्यानंतर आपण निघालेलो आहोत. आपण स्टार्ट केले लोकेशन. हे रंबल्स टाकले त्यामुळे भरपूरच व्हायब्रेट होतोय. मस्त असा सूर्य आलेला आहे. चला 9 वाजता बोटिंग क्लब ओपन होतं, पण आपल्याला आधी लेक एक्सप्लोअर करायचं आहे आणि मग आपण बघू की काय आपल्याला बोटिंग क्लबचे चार्जेस काय आहेत आणि बदक वगैरे आहेत. असं रीलमध्ये तरी आपण असं पाहिलं आहे. तर आता प्रत्यक्षात जाऊन पाहूया की आपल्याला तिथे काय काय पाहायला मिळते. मित्रांनो खंबाटकी घाट क्रॉस केल्यानंतर आपल्याला थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे महाबळेश्वरच्या रोडसाठी. आता इथून आपण लेफ्ट घेऊ. चला, आणि त्याच्यानंतर हा जो सबवे आहे इथून आपल्याला अगेन राईट घ्यायचं आहे. सुरूर रोडसाठी आपल्याला राईट घ्यायचं आहे. सो इथून आपण राईट घेऊया. वाई सुरूर रोड. हे बघा इथून सरळ आपल्याला. ओके, तर फायनली आपण सुरूर रोडला लागलेलो आहोत वाईच्या.
वाई 11 किलोमीटर. तर आपण फायनली वाईच्या रोडला अटॅच झालेलो आहोत, टच झालेलो आहोत. आणि इथून जवळजवळ 34 मिनटं आपल्याला प्रवास करायचा आहे. अजून 20 किलोमीटर दाखवत आहे. जे आपलं लेक आहे धोम लेक, ते 20 किलोमीटर दाखवतं आहे इथून. आणि आत्ता वाजलेत 7:45. डोंगर रांगा बघा सह्याद्रीच्या आजूबाजूला मस्त डोंगर दिसत आहेत. आणि रस्ता पण एकदम इथला मक्खन आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झालेला आहे. मध्ये मध्ये रस्त्याची अशी कामं चालू आहेत. आणि हा थोडासा गोंधळ होतोय. तर ट्रक बघा किती साईडला नेलाय. एवढी जागा पाठीमागे आहे तरी पण ट्रकवाला तिथेच थांबलाय. थोडंसं मागं घेतलं असतं तर ओके मध्ये गाडी निघाली असती. आणि ह्या रस्त्याला आहे ना, मला वडाची झाडं जास्त दिसत आहेत. आता मी जेवढं पण आलोय 1-2-3 किलोमीटर, फक्त वडाचीच झाडं आणि पारंब्या दिसत आहेत रस्त्यावर आलेल्या. भरपूर वडाची झाडं आहेत इकडे. हे बघा पारंब्या कशा कट केल्यात बघा. आणि या साईडला मस्त असं ऊसाची शेती केलेली आहे. तर लवकरच आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचणार आहोत. तर मंडळी आपण वाईमध्ये पोचलेलो आहोत. सकाळचे 8 वाजलेत. 8 वाजलेत. सो शाळेची मुलं बघा आता चाललेत शाळेला. तर आपण मार्केटमध्ये आहोत, वाई मार्केटमध्ये. हे बघा साठे धर्मशाळा मंगल कार्यालय वाई. सो इथून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. वा, खूप मस्त असा ब्रिज बांधलाय, छान सुशोभीकरण केलंय. तर इथून राईट घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथून आता 9 किलोमीटर वरती लेक आहे. तर आपण पोचलेलो आहोत धोम तलाव. वा, आणि फायनली आपल्या समोर धोम तलाव, मिनी पँगॉंग लेक म्हणून जे प्रसिद्ध आहे सध्या ते वाला. वा, एक नंबर. खरंच खूप सुंदर जागा आहे मित्रांनो. आणि ज्याची अपेक्षा होती तशीच एकदम जबरदस्त जागा आहे. मस्त हिरवंगार दिसतंय. इकडे बोट दिसत आहेत तुम्हाला समोर. मस्त घोडा उभा आहे आणि इकडे व्हॅन उभी आहे. चला गाडी कुठेतरी पार्क करूया. वाह, काय नजारा आहे, जबरदस्त. आणि 8:15 वाजलेत आत्ताशे. आपल्याला बदक पण दिसलेत. सुंदर अशा ठिकाणी आपण पोचलेलो आहोत. महाराष्ट्राचं मिनी पँगॉंग लेक, धोम तलाव. जबरदस्त. मस्त बदक असे बसलेत बघा तिथे. आणि पाठीमागे कसा डोंगर आहे मस्त.
छान असा. अजून स्टॉल चालू नाही झालेत, अजून काही चालूच नाही झालं आहे, कारण की आत्ताशे 8:15 वाजलेत. तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलेलो आहोत धोम डॅमला, म्हणजेच धोम धरणला, मिनी पँगॉंग लेक ऑफ महाराष्ट्र. तर माझ्या मागे बघताय तुम्ही, असं दूरवर पसरलेलं निळशार असं पाणी आहे धरणाचं. या साईडला माझ्या डाव्या साईडला धरण आहे आणि इकडे छोट्या छोट्या बोट दिसत आहेत तुम्हाला. आणि दोघंच जण आलेले आहेत माझ्यासोबत, अजून दोघं जण आलेले आहेत, कारण की आज आहे वीकडे आहे, त्यामुळे एवढं क्राऊड नाही आहे, एवढी गर्दी नाही आहे. तरी पण आपल्याला जसं वातावरण पाहिजे तसं वातावरण आहे. खूप छान. पाठीमागे बघितलं ना तर असं मस्त डोंगर आहेत आणि ह्या डोंगराच्या बरोबर खाली पायथ्याशी असं मस्त असं तलाव आहे. समोर पण डोंगर आहे, या साईडला पण डोंगर आहे आणि इकडे बोटिंगच्या सोय आहेत. अजून बोटिंग चालू नाही झाले. ऑलमोस्ट आता मला वाटतं 9 वाजून गेलेत. 9चं टायमिंग आहे. हो, 9:15 वाजलेत. 9चा टायमिंग आहे, पण बोटिंग अजून अद्याप चालू झालेली नाही आहे. तर खूप भारी, खूप मस्त. इथे काय काय आहे मी एक थोडक्यात तुम्हाला दाखवतो, चला. वाई शहरापासून जवळजवळ 7 किलोमीटर अंतरावर असलेले हे धोम डॅम आणि त्या डॅमचे हे विस्तृत असे पसरलेले पाणी पाहून आणि आजूबाजूचा परिसर पाहून अगदी पँगॉंग लेकसारखाच फील येतो. हे धरण त्याच्या निळ्याक्षार पाण्यासाठी आणि सभोवतालच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमुळे पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. इथल्या निसर्ग सौंदर्यामुळे अनेक मराठी हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण इथे झालेले आहे. उदाहरणार्थ स्वदेश, मंगल पांडे यांसारखे चित्रपट. धरणाजवळच असलेले वाई शहर हे दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाते. येथील ढोल्या गणपती मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च हा काळ धोम धरणाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम असतो. यावेळी धरणाचे पाणी आणि आजूबाजूची हिरवळ पाहण्यासारखी असते. तसेच इथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी देखील तुम्ही करू शकता. बदक बघा. तर मित्रांनो, हे आहे बोटिंग. बोट दिसतात बघा तुम्हाला. बोटिंगसोबत मित्रांनो कायाकिंग पण इथे केले जातं. छोटे छोटे ज्या बोट असतात कायाकिंग करायला, त्या ठेवलेल्या आहेत इथे. तर इथे बघा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे. इथे बोर्ड लावलेला आहे, सह्याद्री बोट क्लब धोम डॅम. सो बरेच इथे वॉटर ॲक्टिव्हिटी होतील असं वाटतं. इथे लिहिलं आहे 250 रुपीज पर पर्सन 30 मिनिट. बोटिंग चालू होईल थोड्या वेळातच. आपण मस्तपैकी बोटिंगचा आस्वाद घेऊ. तर हे बघा, अशा काही बोट आहेत. आणि हे रेलिंग. तर बोटिंग चालू होतं, तोपर्यंत आपण वाट बघूया आणि आपण पण एक राईड नक्की घेऊया. तो हे बघा, बोटिंगचे रेट देखील असे आहेत त्यांचे. ड्रोन व्हिडिओ अवेलेबल. सकाळी 3:30 वाजता सुरू झालेला प्रवास आता 10:30 वाजत आलेत. मजा आली प्रवासामध्ये.
प्रवासामध्ये देखील मजा आली आणि ह्या स्पॉटला बघून देखील खूप मजा आली. मन कसं प्रसन्न झालेलं आहे. तर हा स्पॉट मला तर फार आवडलेला आहे. तुम्हाला कसा वाटतोय हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि UK राईड्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, जवळजवळ आता 10:30 वाजलेत. आता आपल्याला परतीच्या मार्गाचा प्रवास चालू करायचा आहे. तर महाराष्ट्रातला हा पँगॉंग लेक म्हणून प्रसिद्ध असलेला, मिनी पँगॉंग लेक म्हणून प्रसिद्ध असलेला हा स्पॉट तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल नक्की लाईक करा. वाईमध्ये जर आलात तर नक्की ह्या स्पॉटला भेट द्या. तसं वाईमध्ये बघायला गेलं तर भरपूर सारे स्पॉट आहेत, भरपूर सारं फिरण्यासारखं आहे. साताऱ्यामध्ये भरपूर सारं फिरण्यासारखं आहे. महाराजांचे किल्ले आहेत. इथून प्रतापगड फार जवळ आहे, महाबळेश्वर फार जवळ आहे. सो महाबळेश्वरला तुम्ही की जाता जाता इथे नक्की भेट देऊ शकता. आणि जसं तुम्हाला वातावरण हवं तसं इथे वातावरण खूप मस्त शांत आणि सुटसुटीत वातावरण आहे. आजूबाजूला तुम्ही बघितलं तर पूर्ण असा परिसर पसरलेला आहे. त्यामुळे क्लास म्हणजे मन अगदी प्रसन्न झालंय. खरंच भारी वाटतंय. या साईडला धरण आहे. चलो, आपण आता परतीच्या मार्गाला सुरुवात करूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन उमेदीमध्ये आणि नवीन जोशामध्ये. तोपर्यंत मी उमेश कदम तुमची रजा घेतो. धन्यवाद.